राज्यातील बहुतेक भागात मुसळधार पावसानं जोर धरला असून मुंबई, पुणे आणि नाशिकसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई, पुणे तसंच मुंबई गोवा महामार्गावर भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान नाशिकमध्ये मंगळवारी ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. अतिवृष्टी आणि वादळी हवामानाच्या काळात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसंच अनावश्यक प्रवास टाळावा असं त्यांनी म्हटलं आहे. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं असंही आवाहन करण्यात आलं आहे. पाऊस आहे. रायगडच्या सगळ्या आपल्या पश्चिमी घाटाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. आपल्याला कल्पना आहे की कालही महाबळेश्वरचा भाग असेल, लोणावळ्याचा सगळा भाग असेल, या भागामध्ये प्रचंड मोठा पाऊस म्हणजे ॲव्हरेजपेक्षा कितीतरी पट जास्त पाऊस हा आपल्याला झालेला पाहायला मिळाला. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, पण सुदैवाने त्याचं डिसिल्टिंग झाल्यामुळे धोक्याची पातळी ओलांडल्यानंतरही अजून शहरांमध्ये पाणी शिरलेलं नाही किंवा ते आपण थांबवू शकलेलो आहोत. पण अजूनही त्याच्याकडे लक्ष आहे. काही नद्यांनी जवळपास 4 ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे त्यातनं ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे लक्ष देणं हे चाललेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाईड त्या ठिकाणी काल रात्री झाला. जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला. पण आता तो सगळा मलबा जो आहे तो काढण्याचं काम चाललेलं आहे. आणि एकूण या अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारच्या पावसामुळे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे एकूण या हायवेवर 8 ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या लँडस्लाईड झालेल्या आहेत. पण आता जवळजवळ सगळं क्लिअर करणं चाललेलं आहे. आता हायवे कसा सुरू करता येईल किंवा पूर्ण क्षमतेने कसा तो करता येईल याकडे एक मेजर लक्ष देणं चाललं आहे. मुंबई पुणे जो आपला आहे त्याच्यावर तर आपल्याला कल्पना आहेच. त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 100 टन मलबा हा त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड झालेला आहे. आणि अशा भागात झाला आहे की ज्या ठिकाणी साधारणपणे यापूर्वी कधी होत नाही अशा भागामध्ये हा लँडस्लाईड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यातलं जवळपास 70 टन मलबा हा काढून टाकण्यात आलेला आहे. आता पुण्याकडे जायचा जो मार्ग आहे त्याच्यावर 3 लेन सुरू आहेत, पण मुंबईकडे यायच्या मार्गावर एकच लेन चाललेली आहे. पण पुढच्या 1.5 तासामध्ये यातला बराचसा पार्ट रिस्टोर करायचा अशा पद्धतीनं काम चाललेलं आहे. शिवेंद्रराजे आपले जे मिनिस्टर आहेत ते देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि सगळ्या टीम ज्या आहेत त्या अत्यंत वेगानं त्या ठिकाणी काम करतायत. साताऱ्याचा जर आपण विचार केला तर साताऱ्यामध्ये घाटाच्या भागामध्ये आणि विशेषतः जो काही पश्चिमी घाट आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. तिथेही काळजी घ्यायची ती घेतली गेली आहे. कोल्हापूरमध्येही आता हळूहळू धोक्याच्या पातळीकडे त्या ठिकाणी पाण्याची वाटचाल चाललेली आहे. अजूनही लो लाईंग एरियाजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं नाही, तिथे आपण लक्ष ठेवून आहोत आणि तिथे पुराचा धोका जो आहे तो होऊ नये अशा पद्धतीनं तिथला देखील प्रयत्न जो आहे तो चाललेला आहे. हे जे काही आपण अलर्ट्स सातत्याने या ठिकाणी देतो आहोत, ही आपली जी काही डिझास्टर मॅनेजमेंटची जी आपली इथला जो कक्ष आहे हा कक्ष 24 तास या ठिकाणी काम करतोय. आपले ज्या सचिव आहेत, सचिव महोदया असतील, सगळी इथली टीम असेल, हे सातत्याने सगळ्या जिल्ह्यांची, सगळ्या विभागांची आणि अगदी गाव पातळीपर्यंतचे अलर्ट्स आपल्याकडे आहेत ते गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या कक्षातनं होतंय. सोबत BMCचा कक्ष देखील त्याच पद्धतीनं काम करतो आहे. माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं. अत्यावश्यक असल्याशिवाय लोकांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे. जो अलर्ट आहे तो उद्याचा अलर्ट नाशिकला आहे. एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय. मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे. या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते. जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो. नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो.
त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे. शाळांना सुट्टी देणं असेल किंवा जिथे पाणी साचू शकतं अशा भागात काम करणं असेल, नाशिक शहर असेल किंवा नाशिक जिल्हा असेल, जो ग्रामीणचा भाग आहे तो भाग असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारच्या क्लाउड ब्रस्टमुळे जी परिस्थिती येऊ शकते त्याचं अँटिसिपेशन करून बऱ्याचशा उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. पण याच्यावर अतिशय करडी नजर ही आपल्याला ठेवावी लागेल, कारण हा एक मेजर इन्सिडन्स जो आहे तो या ठिकाणी आपल्याला संभावित आहे. मुळामध्ये 8 तारखेपर्यंत सातत्याने आपल्याला हे सगळे अलर्ट्स आहेत, अलर्ट्स सातत्याने या ठिकाणी देतो आहोत. ही आपली जी काही डिझास्टर मॅनेजमेंटची जी आपली इथला जो कक्ष आहे, हा कक्ष 24 तास या ठिकाणी काम करतोय. आपले ज्या सचिव आहेत, सचिव महोदया असतील, सगळी इथली टीम असेल, हे सातत्याने सगळ्या जिल्ह्यांची, सगळ्या विभागांची आणि अगदी गाव पातळीपर्यंतचे अलर्ट्स आपल्याकडे आहेत, ते गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या कक्षातनं होतंय. सोबत BMCचा कक्ष देखील त्याच पद्धतीनं काम करतो आहे. माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे, त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं. अत्यावश्यक असल्याशिवाय लोकांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कम्युटेशन करू नये, अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे.